हे गुड आफ्टरनून गाइज, स्वागत है तुमचं माझ्या एका नवीन अँड फ्रेश ब्लॉग मध्ये। तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं, तेरी ही बातों में खोना मैं चाहूं, तेरी ही आंखों में। सो आता मी जस्ट ब्लॅक कॉफी घेत होतो। म्हणलं जरा आज काय आपलं नव्हतं, बट चालू होता जरा स्टडी। सो एक्झाम चालू आहे, एक्झामचा सीझन चालू आहे आपला। नाही म्हणलं दुसरं काय नाही बघा, खरंच ब्लॅक कॉफी 1 मिनिट हा केला तर पडेल। हे बघा, हे माझा ना सेकंड टाइम आहे ब्लॅक कॉफीचा, विदाउट शुगर, बट मस्त आहे। येत होतो आणि देन स्टडी चाललेला होता। वो भी दिखाता है आपको, मैं दिख रहा है इधर, सही है, इसे तो सिस्टम के दे। तो थोड़ा जरा स्नॅप वगैरे जरा क्लिक करत होतो। हां, तर डेली अपडेट्ससाठी ना जेवढं आपण इंस्टावर नाही ना हे राहत आपले डेली अपडेट्स, तेवढे मी आता स्नॅपवर देतो, स्नॅप स्टोरीवर। सो मी आता इथे आपला स्नॅप ID मेन्शन करेल, लवकरात लवकर जाऊन स्नॅप पण आपल्याला फॉलो करून ठेवा। हां, तर मी सांगतो काय मला करायचंय। सो जसं तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये बोललो की आपल्याला आपले ह्या मंथमध्ये, सो ह्या मंथ म्हणजे 20 तारखेपर्यंत मोस्टली एक आला तर याचा लास्ट आलेला आहे। सो याच्यानंतर एक आला तर येईल, आणि मी सांगतो कधी तो अपलोड केलेला आहे। 1 मिनिट, हां 6 डिसेंबर मी अपलोड केलेला आहे। अँड त्याच्यानंतर 20 पर्यंत येईल न येईल आय डोंट नो कोणता। सो हा पण पडू शकतो त्याच्या आधी, सांगू नाही शकत काही मी। बट सीन असा आहे ना, संपून टाकली होई। तर सीन असा होता तो, सध्या आपल्या एक्झाममुळे शूट करायला टाइम भेटतो नाही भेटतो, भेटला तरी आता हे स्टडी करू का शूट करू, त्याच्यामुळं ह्या ब्लॉगमध्ये ना तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रिव्ह्यू व्हिडिओज बघायला आवडतील। सो जसं की 1 मिनिट तुम्हाला बोलून लास्ट ब्लॉगमध्ये ना एक कमेंट आलेली। सो हे बघा, इथं पण दिसेलच तुम्हाला, आणि मी थांबायच्यावर दाखवतो जरा तुम्हाला। वन मिनिट, हे वाच। सो जी ही काय कमेंट केलेली आहे, सो याचा तर ही जसं मी ते कमेंटचं दाखवलं तुम्हाला। सो ही कमेंट आलेली आहे रिनझिन नेगी म्हणून आहे। सो त्याला आन्सर असं आहे माझं की मी आता रिव्ह्यू मी बाकीच्या गाड्यांचे रिव्ह्यू शूट केले, बट माझ्या स्वतःच्या गाडीचा ओनरशिप रिव्ह्यू मी शूट नाही केलेला आहे अजून। सोचने की बात है, 40,000 किलोमीटर रन झालेलं आहे कारचा आपल्या। सो याच्यावर मी आता याचा नेक्स्ट व्हिडिओ आय थिंक एक तर आपली ट्रिपचे, जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो 20 डिसेंबर नंतर आपली ट्रिप स्टार्ट होती एक, आणि तिचं मी तेव्हाच सांगितलं ती सरप्राईज। सो तेव्हा तुम्हाला सांगेल मी तिचं, त्याच्यानंतर रिव्ह्यू ब्लॉग येईल का आधी येईल रिव्ह्यू आय डोंट नो, बट मी सांगेलच तुम्हाला। आणि रिव्ह्यू मी शूट करणार आहे, त्यात जसं की यांनी विचारलं का नाईट ड्राईव्ह शूट करा, कारण की त्यांना हेडलाईटचा थ्रो बघायचा आहे। तसं बाकीचे पण खूप याच्या आधीच्या ब्लॉग्समध्ये पण आधीचे जेवढे झाले त्याच्यात पण काही यांच्यामध्ये खूप कमेंट्स होते, असं म्हणजे होते काही डाऊट्स होते प्रत्येकाचे। CNG रेंज झाली, पेट्रोल रेंज झाली, सगळंच झालं। सो मी सगळ्यावर एक प्रॉपर ब्लॉग शूट करेल, देन अपलोड। बाकी
हां बाकी एक गॅजेट आलेलं आहे तुम्हाला दाखवत थांबा. गॅजेट नाही म्हणता येणार बट एक वस्तू घेतलेली. 1 मिनिट आय विल शो यू. इथं सगळा खजाना आहे. इथे सगळा खजाना असतो माझा. सो याच्यावर दुसरं काही दिसत नाही ना मोबाईल नंबर यार. सो याच्यामध्ये एक वस्तू आलेली आपली दिखाऊ सम ऑफ मोटो ब्लॉगिंग रिलेटेड. अरे यार लाईटचं एक पार्सल येत होतं रिंग लाईटचं सॉल मी कॅन्सल केलं कारण नव्हतं इथं रिसिव्ह करायला. नाही कळणार दाखवल्याशिवाय. थांबा. सो बघू कोणाला लवकर कळतं याच्या आत काय आहे ते. अरे खुल जावे. थांबा थोडस तुम्हाला सस्पेन्स दाखवते बघा. हे आपण दाखवा आधी. त्याच्या आधी त्याच्यात काय बघू. कंपनीवर न कळलं तर बघा. अरे यार उलट दिसणार आहे. टेलिसिन कंपनी आहे. देन हे डॉक्युमेंट सेशन्स. निकाल पेट्टे निकाल बार. ह्याचा अजून एक येत आहे. अजून एक याच्यासाठी एक मागवलेलं आहे. ही आहे आपल्या गोप्रो हिरो 11 ब्लॅकची एक्स्ट्रा बॅटरी. देन ही इंडिरो बॅटरी आहे बट ही गोप्रो कंपनीची नाही. ही टेलिसिन कंपनीची आहे. आणि इथं दिलेले फॉर यूज गोप्रो हिरो 12, 11, 10 अँड 9. सो अशी काय बॅटरी आहे ही जी आपण परचेस केलेली आहे. सो हिची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो आपण जे जे गॅजेट्स यूज करतो त्या प्रत्येकाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन प्रत्येक चेक करू शकता. ही काय बॅटरी आहे. सो मी चेक केलं ती जेव्हा. आणि अजून एक गोष्ट मागवलेली जसं काय टेलिसिनचंच ॲडॅप्टर आहे बॅटरी चार्जिंगचं गोप्रोची. सो आपल्या मोटो ब्लॉगिंगला आहे ना तुम्हाला सांगतो मी एक माझा गोप्रोचा रिव्ह्यूज देऊन टाकतो तुम्हाला एक शॉर्टमध्ये. सीन असा आहे ना गोप्रोला ना बॅटरी बॅकअप एकदम बकवास बॅटरी बॅकअप म्हणता येईल. एकदम बकवास बॅटरी बॅकअपच नाही ॲक्शन कॅमेराला. सो मी एक संगमेर राईडमध्ये जर तो 25 किलोमीटरला जर पूर्ण डिस्चार्ज होत असेल तर लॉंग राईडला काही विषयच नाही. म्हणून मी एक्सटेंडेड बॅटरी घेतलेली आहे एक्स्ट्रा. ही आपल्या कामाला येणार आहे ट्रिपमध्ये. सो आता जी ट्रिप आहे त्याच्यात आपली गोप्रोमध्ये पण शूट आहे आणि आपला आयफोनमध्ये तर आहेच. सो अशी काही टेलिसिनची आपली बॅटरी आहे. अँड इथे MRP पण दिलेली आहे तुम्ही बघूच शकता. MRP याच्यावर दिलेली आहे 2290. बट तुम्हाला काय वाटतं आपण किती घेतलीस थोडा आता सोचो. ही घेतलेली मी 1900ला सेलमध्ये. केसॉल माय लॉर्ड केसॉल. हा तर मला तो माईक घेतलेला यार आपण. माईक वायरलेस माइक घेतलेला. यूज कधी करणार आहे इसलिए तो ट्रिप को जा रहा है. ट्रिप पे जाने का आवाज बिवाज का सब मला दाखवतो. आपला डेमॉन तुटला यार रे. हे आपलं बघ बाईकचं किचन होतं. डिमेट्स माय डेमॉन. बट दिसतंय का तुम्हाला. हे बघायचं नक्कच तुटला साला. तर हटकवणार कशात. आपल्या कीला किचनच नाही राहिला यार. बेटे तेरे को रखता है साइड में मैं अब नया लाएगा. सो गाईज जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्याला ट्रिप वगैरेचा प्लॅन चालू आहे आपला. सो एक भावासोबत बोलणं आलं की त्याचं म्हणणं असं आहे
गाडीतून आहे ना ब्रेक मारल्या ब्रेकिंगचा आवाज येतोय. सो मी आता जरा चेक करत होतो पण इथं काही दिसलं नाही मला. म्हणलं आता प्रॉपर चेक करतो मी एकदा ब्रेकिंग करून. गाडीत बस मला ब्रेक पॅडची शंका आहे बरं का, बट आय विल चेक. चेक करूया आता आपण जरा प्रॉपरली वर्किंग बघतो मी. कॅमेरा बाकी आपला एकदम चुम्मेश्वरी आला म्हणता, क्लिअरिटी एकदम फाळू आलेला आहे. ब्रेकिंगला तसं मला तर काय एवढं काय म्हणजे तो असं म्हणतोय का तसं टायर प्रॉपर हे नाही करत आहे, बट आय विल चेक. मला तर वर्किंग मध्ये वाटतंय चांगलं, काय माहित काय विषय. गणपती बाप्पा मोरया. चला थोडी स्पीड मध्ये ब्रेकिंग करून बघतो आता जाऊन. इथं नाही कळणार, आपण सोसायटीच्या बाहेर जातो मी, देन चेक करतो, पुढे भेटतो जरा. मी चेक करतोय बरं का 60च्या स्पीडने. आता बघतो ब्रेक करू ना. यस 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 यस. ब्रेक आहे ना प्रॉपर वर्किंग नाही होते, म्हणजे सीन असं येतोय ना, आपण ब्रेकिंग केली ना गाडीला 1 मिनिट. सो ब्रेकिंग केली ना तर असं हे होतं नाही का, झटका लागल्यासारखं हो राहिलं. अँड जसं का टायर आपला अप डाऊन होतोय. सो हे दाखवतं लागलं. सो आवाज पण येतो. आय थिंक ब्रेक ऑइल एकदा चेक करू, पुढं जाऊ. चला पुढं नायरावर जाऊ, तिथं ब्रेक ऑइल चेक करू. चेक करतो मी, काय विषय आहे कळणार नाही, बट हे होत आहे थोडंसं. बस ब्रेक ऑइल तर आहे जरा कमीच आहे, बट इट्स वर्किंग ना. वर्क तर व्हायला पाहिजे ब्रेक ऑइलने. तर आय थिंक ब्रेक पॅडचा इश्यू असू शकतो. हा ना, ब्रेक पॅड आय विल चेक इट. इथं चेक कोणाकडे करता येतील बघतो आता. चेक करून इथं कोणाकडे चेक करता येतील ते, देन नाही तर मग संगमेला जावं लागेल. तसं मी तुम्हाला सांगेलच काय होतंय काय नाही. आणि देन बाकीचं आपल्याला मालीची जशी डिटेल वॉश करायची जायच्या आधी ट्रिपला, त्याच्यावरून आता वॉश वगैरे काहीच नाही म्हणा. गाडीची कंडिशन सध्या एवढी बेकार आहे ना, जवळून एकदम बाकवास कंडिशन. ठीक आहे, चला टेस्टिंग करतो आणि त्याच्यानंतर कळलं आपल्याला की सीन काय आहे ब्रेकचा. आपले ब्रेक पॅड चेंज पण नाही केलेले आहे आपण. 40,000 किलोमीटर पण झालेले. सो बघूयात आता चेक करू. हा सर चेक करत आहे ना. आता आलोय रिटर्न टेस्ट पॅड घेऊन. अँड जॉब कार्ड बघताय तयार करून. सो आता कळलं काय माहिती त्याच्यातून. साला हे कळलं पाहिजे की ब्रेकचा काय इश्यू आहे. काल तर काय एवढं टाईम नसल्यामुळे आलो नाही, आणि आता चालू आहे चेकिंग. आपलं टायर पण आहेत अजून बऱ्यापैकी. यस ऑलमोस्ट चेक करताय. व्हील तर खोलले तर आपण ब्रेक पॅडची काय दिसत नाही प्रॉपर. खोलल्यावर कळायचं जॉब आहे ना, हे ओपन केल्यावर कळ. बघूयात ना आपण प्रॉपर चेक करून बघूयात नक्की इश्यू काय. ओके, ह्या बेवर पहिल्यांदा आलेली गाड्या. माहित होतं ब्रेक पॅडच बोलले असणार.
काहीच नाही राहील. तिकडचं ठीक आहे पण हे तर डायरेक्ट याचं आहे. हे असंच असतं का म्हणजे वन साईडच राहतं? नाही त्याला पत्र राहत होतं बाहेर. हां मग ब्रेक आवाज मारू नये. हां संपलेले त्या साईडचे इकडचे पण संपलेले आहेत. अरे इकडचे आहे का? आहे थोडे. मग ते एक साईडचं कसं काय संपलं एवढं? आणि मागचे शिव मागचे चेक कर रे. चांगले चांगले ना मागचे नाही जात. हां ते एक साईडचं बऱ्यापैकी ते म्हणजे त्याचं काहीच नाही राहिलेलं सर. इकडचे बऱ्यापैकी आहेत तरी. सो आता काय सीन असा आहे ना इथं एक तर आपली खोलणारी एक तर आपली पहिलीच गाडी. नवीन गाड्या असल्यामुळे ते पार्ट्सच अवेलेबल नाही होत. त्याच्यामुळे आता ऑर्डर टाकलेली आहे ब्रेक पॅड्सची. सो एक थोड्या वेळात येत आहे आणि पुढचे तर पार्क खतम आहे. नाही तर आपली फुल डिशची ना एकदम पद्धतशीर वाट लागली असते बाई. 3,500ची कॉस्टिंग आहे. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह बट ऑप्शन नाही आहे ना दुसरा. मागचे तर ओके आहे. पुढचे गेलेले आहेत आपले. पुढचे म्हणजे ह्या साईडचे टोटल खतम आहे लेफ्टचे. बट राईटचे एकदम 5 to 10% आहेत. दोन्ही चेंज करून टाकू. काय आता परत लॉंग रूटला निघणार आहे कार आपली. नको इश्यू व्हायला नाही तर डिस्क गेलं मग तर अजून परवडणार नाही आपल्याला. सो त्याच्यामुळंच बेटर राहील चेंज केलेलं. नाही यार टाईमच झाला जायचं पण आहे मला. आणि 12:25 झालं. हो आता ब्रेक पॅड आले का मी तुम्हाला दाखवून चेंज करतो. डोंट माइंड. आले आपले ब्रेक पॅड. कॉस्टिंग आहे ती 3685. हा फ्रंट टूचा सेट आहे एवढा. अँड आय थिंक हे ब्रेक ऑइल आहे 190चा आहे 250 mm. ओके ठीक आहे चेंज करून द्या मग काय. जर 41,000 चालले आपले त्याच्या मताने बरोबर आहे. ठीक आहे आता बघूया आता मग. तुम्ही ही बघा आणि तुम्हाला मी नवीन दाखवतो कसं आहे. फुल संपलेलं दाखवतो. याची थिकनेस बघा अँड याची थिकनेस बरोबर आहे. मग ब्रेक पॅड आपले संपलेले. तिकडचे आहे एवढेसे बाकी थोडेसे बट नकोच चेंजेस केलेले चांगलं. आता एअर वगैरे सगळं काढावं लागतं याच्यात म्हणजे प्रॉपर वर्किंग होते. अँड ब्रेक फ्लुइड पण चेंज थोडंसं टॉपअप होईल कारण थोडंफार कमी होणारच याच्यात चेंज करा. सो अँड हे स्विफ्ट दाखवली होती मागं एकदा इथं चालू आहे कामाला. त्याच्यानंतर आपल्या गाड्या एवढ्या चालल्या अजून इथं कामच चालू आहे. विचार करा म्हणजे किती लॉस आहे. एक साईड घेतोय आता आम्ही. सरांनी घेतली त्यांना वाटलेले परफेक्ट. आता आपण तापताना तरी जाणवते थोडं. काय वाटलं मला सांगा लगेच मध्ये लावू. हां तिचं आहे ना आधी जोरात जरी हे केलं ना तरी प्रॉपर नव्हतं आता. हां आहे वर्किंगमध्ये आहे चांगलं. ओके हां आता झालेलं आहे परफेक्ट. जरा झालेलं आहे आता. आणि तुम्हाला सांगतो एवढा तगडं बिल आलं आहे तुम्हाला. एवढं तगडं बिल सांगू नाही शकत. साधं ब्रेक पॅडचं बिल तुम्हाला बघायचं आहे. टोटल कॉस्टिंग सांगतो तुम्हाला प्रॉपर. एक बॅक कॅमेऱ्याने दाखव. टोटल कॉस्टिंग आहे 4,198. हे आपलं स्पेअर आहे ब्रेक ऑइल प्लस ब्रेक ऑइल 3,880 रुपये आणि 318 रुपये लेबर लावलेलं आहे.
हे बघा असं सीन. कार प्ले कनेक्ट करतो देन निघतो. आता या आयफोनला काही चार्ज नाही आपल्या, सो चलो निघूयात आता आपण. ओके सो गाईज हे बघा बॅक टू बॅक एकाच ब्लॉगमध्ये आपल्या 2 पार्सल आहेत. सही आहे बॉस. तर हे पण याच्या आधी ज्याची अनबॉक्सिंग केली ना त्याच्याशीच रिलेटेड. 1 मिनिट मी थोडं कटिंग करतो. 0 मिनिटात कसं कापेल दिसल का नाही कडाकमध्ये. हां याच्यात आपली वस्तू निघा. ओ येस, दिस इज द टेलिसिन बॅटरी चार्जर. आपले गोप्रोची बॅटरी आहे त्याचं चार्जर आहे. सही. आता एकदा काढू बघा सील पॅक. अरे फोकस हो जावे. ओके आता हे मी कटकुट करतो आणि काढल्यावर दाखवतो. प्रोडक्ट बाकी एक नंबर आहे, प्रीमियम. सही. ॲट अ टाइम 3 बॅटरी चार्ज होतील इथे. अँड याची अजून एक खासियत आहे, तुम्हाला जेव्हा बॅकअप घ्यायचा असेल ना तुमच्या गोप्रोतला, तेव्हा याच्यात मेमरी कार्ड टाकायचं. बघा इथं स्लॉट. 1 मिनिट. हे बघा मेमरी कार्डचं स्लॉट. याच्यात मेमरी कार्ड टाकायचं. देन ऑक्सला जावा, इथे जागा आहे. इथे तुमची C टाईप USB इथे लावायची अँड देन तुमच्या कॉम्प्युटरच्या पोर्टला लावायचं आणि चालू होणार. क्वालिटी पण चांगली, बिल्ड क्वालिटी. आय लाईक इट. ऐसा लेके घुमाने का रे. ओके डन. सो लाईक कमेंट शेअर रुकना नहीं चाहिए. अँड नवीन असाल तर फक्त व्हिडिओ बघूच नका. व्हिडिओ आवडली असेल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि पूर्ण बघा व्हिडिओ विदाउट एनी स्किप.